आत्ता पण आम्ही तेच केलं की गिव्हअप नका करू. काल पण आम्ही 20 रनची मॅच डिफेंड केली आहे, म्हणजे चेस करून नाही दिलं आहे. त्यामुळे या ग्राउंडवरती पहिल्यांदा असं झालं की लागोपाठ 2 दिवसात 2 असे मॅच होते की जे ऑलमोस्ट गेलेले आणि आम्ही म्हणजे एफर्ट्स टाकून ती मॅच आमच्याकडे घेतली. निश्चित कॉन्ट्रीब्युशन अतिशय महत्त्वाचं आहे. आर्चिसला 2दा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे, पण तो हा पुरस्कार आपल्या मित्राला देणार आहे. हो, कारण त्यांनी मी एक 4 मारला, पण माझ्या आधी त्यांनी 4 मारून सुरुवात केली आणि ती एनर्जी दिली. त्यामुळे त्याचा जो 4 नसता तर मी एकटा 1 4 मारून काहीच नव्हतं करू शकत. तर त्यांनी आल्या आल्या ती स्टार्ट केली, तर त्याच्यामुळेच त्याला तोच मॅन ऑफ द मॅच बनतो या मॅचचा. परंतु आम्ही पहिल्यांदा तुला देणार आहोत आणि तो टी शर्ट तू समोर तुझ्या मित्राला देणार. पहिल्यांदा किसनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जाईल. एकदा टाळ्यांचा गजर करा आर्चिसच्या टीम. अप्रतिम बॅटिंग. काल 20 धावा डिपेंड केलं होतं याच टीमनं आणि आज इथे अटीतटीच्या सामन्यामध्ये आर्चिसचा चमकदार कामगिरी करतोय. परंतु त्याला हा टी शर्ट, हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तो मित्र आहे त्याचा सिद्धेश. तो देखील तळ टोकून त्या ठिकाणी उभा राहिला. स्वतःला सिद्ध केलंय. स्वतःला सिद्ध करा, जग आपाप आपल्याला प्रसिद्ध करणार आहे. किसनदादा आपण व्यासपीठावरती असण्याचं पाहिजे. धनंजय आमच्या या ठिकाणी मायक्रोफोनवरती आहे. त्याचबरोबर विपुल देखील दाखल झालेले आहे. विपुल आपलं देखील स्वागत आहे. मैदानावरचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. MCC बॉईज आणि बाबा 11 टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी पाठवायचा आहे. ज्या संघाचा नसेल त्या संघाला पेनल्टी दिली जाणार आहे. PCC आणि वक्रतुंड CC एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी पाठवा. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या समालोचक कक्षामध्ये येणे गरजेचं आहे. संतोष रितेश प्रारंभिक बल्लेबाज. स्कोर 4 बगैर किसी नुकसान के. वक्रतुंड CC मंचावरती आगमन होत असताना पाहायला मिळतात बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष शिरगाव गाव राजूदादा भोईर यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीला बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष रायपाडा विभाग जतीन पाटील बंड्यादादा यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. जगदीशदादा पाटील घासपाडा गावातील ग्रामस्थ आहेत, त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. त्यांचे स्वागत आहेत. अशेंद्र पाटील आपले स्वागत असणार आहेत. त्यांचंही आगमन होत असताना मुख्य मंचावरती आपण पाहू शकतायत. नितीनदादा यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतात, जे आपल्या परिसरातील एक उत्तम दर्जाचे लेखक आहेत आणि बरीच जी गाणी आहेत. खरं तर सभापती साहेबांवरती जे सॉंग रचलेले आहेत ते नितीनजी गावडे यांचं आगमन आहे. ते आगमन मुख्य मंचावरती होत असताना पाहायला मिळतात. मी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हायचं आहेत. आता प्रशांत सर संपूर्ण मंच जो आहे तो आपल्या घासकोपरी, कोपरी, शिरगाव, घासपाडा या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी अगदी भरलेला हा मंच पाहायला मिळतोय. वजनदार झालाय व्यासपीठ, आता वजनदार झालेलं आहे. आणि यानंतरही प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळेल प्रेक्षकांची, त्याचबरोबर मान्यवरांची. कारण आज सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता अगदी सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी असेल किंवा या व्यासपीठावरती सातत्यानं गर्दी आपण पाहतोय. 6 धाबा दाबलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 पातपेरी संघाखंड गोलंदाजी करतोय प्रथमेश. रन संख्या चेरन बगैर किसी नुकसान के. वक्रतुंड CC टाइमिंग अच्छा नहीं कर पाए हैं. अपनी बॉडी का इस्तेमाल, शरीर का इस्तेमाल करते हुए खिलाड़ी 1 रन लेने का मौका. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है. सिंगल के साथ गेंद और बल्ले के बीच की ये जंग आप देख रहे हैं. स्ट्राइक रोटेट करने की कोशिश, ये दर्शक है, बहुत सारे दर्शक एंजॉय कर रहे हैं. और टॉस गेंद अच्छा स्ट्रोक लगा पर फील्ड किया गया. 1 रन लेने का मौका. ओवर दूसरा है. स्कोर 8 बगैर किसी नुकसान के. संतोष 5 पर खेल रहे हैं. साईराज 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं. मिस्त्री साहेब आपलं स्वागत आहे. आज आपल्या परिसरातील अनेक दिग्गज मान्यवर व्यासपीठावरती आहेत, त्यामुळे व्यासपीठ वजनदार झाले. नेक्स्ट टाइम के बाहर सही छोड़ा है. वाइट बॉल. प्रथमेश की गेंदबाजी आप देख रहे हैं. स्कोर सिंगल के साथ अब रन संख्या 9 रन बगैर किसी नुकसान के. यानंतर होणारा जो सामना आहे त्याचा टॉस देखील केला जाणार. हे प्रेक्षक आहेत, तमाम प्रेक्षक, सुज्ञ प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक ज्यांनी गर्दी केली आज सभापती चषक पाहण्याकरता. MCC बॉईज आणि बाबा 11 टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. खूप चांगला ड्राईव्ह आहे.
अत्यंत सुंदर दर्जेदार सीमारेषा पार धाव मिळतील 4 4 4 4 4 चौकार. गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला. गाडी 27 नंबर वाला थँक्यू. आमचा बॉल सीमारेषेच्या पार 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 कडक चौकार. धावा मिळतील 4 4 4 4 खडखडीत खडखडीत चौकार. इस बार गेंद को स्क्वायरली की तरफ खेल दिया. सेंसिबल बल्लेबाजी धनंजय. 2 ओव्हर का खेळ. स्कोर 14 रन 7 का औसत है. आत्ता बरोबर घड्याळामध्ये वाजलेले आहेत 8:31. 9:30च्या दरम्यान मला वाटतं इथे आता इतकी गर्दी असेल की पाय ठेवायला जागा नसेल. बॉल प्ले का इशारा अंपायर ने किया है. सामने जो दर्शक है आपको नीचे बैठना है, या तो नीचे बैठना है या राइट साइड की तरफ आना है प्लीज. MCC बॉईज बाबा 11 आपल्याला 5 कॉल झालेले आहेत. आतापर्यंत 5 कॉल झालेले. आपण व्यासपीठावरती यायचे टॉससाठी. MCC बॉईज आणि बाबा 11. कॅप्टन रेडी. वरती व्यासपीठावरती आहे. मी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी विनंती करतोय बहुजन विकास आघाडी युवाध्यक्ष शिरगाव विभाग राजूदादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मुख्य मंचावरती आपण टॉस करून घ्यायचं आहे. टॉस. MCC संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. बॅटिंग करायचे बाबा 11 संघाला. तीसरा ओवर प्रगति पर है. स्कोर 16 रन बगैर किसी नुकसान के. संतोष 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. साइराज 9. दीपक बहुत महत्वपूर्ण ओवर है. अच्छा स्ट्रोक. बेहतरीन टाइमिंग. वैसे तो खूबसूरत तो मरीन ड्राइव भी है, लेकिन उससे खूबसूरत ये स्टेट ड्राइव है. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. दमदार स्ट्रोक. टाइमिंग बहुत ही बेहतरीन बल्लेबाज का. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है. इस बार आने बल्ले से खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर 20 पर रुका हुआ. 20 रन बगैर किसी नुकसान के. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है दीपक द्वारा. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. पॉइंट क्षेत्र में गेंद को फील्ड किया जाएगा. 1 रन लेने का मौका. तीसरा ओवर और स्कोर है 21 बगैर किसी नुकसान के. संतोष 10 पर खेल रहे हैं. साईराज 9 पर बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल रहे हैं. और प्रोजेक्ट का स्कोर दिखाई दे रहा है 32. वो जो अपडेट है वो ना देखें क्योंकि 5 गेंदों का ओवर है. फुल टॉस गेंद और पावर प्ले में 1 खिलाड़ी दायरे के अंदर है. बढ़िया फील्डिंग इस वक्त अभिषेक द्वारा. और 3 ओवर का रन बगैर किसी नुकसान के. बकरतोंड सीसी दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. थैंक यू डीजे. वेलकम बैक. सभी का स्वागत है. आप देख रहे हैं सभापति चषक 2025. और ये बहुत बड़ा मंच आज घासकोपरी कोपरी शिरगाव या परिसरामधनं अनेक दिग्गज मान्यवर साहेबांना शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत. बढ़िया बल्लेबाजी. बहुत अच्छी बल्लेबाजी. टपा खाते थोड़ा सा लेग स्टंप की तरफ जाते हुए इनको डीप इन द क्रीज जाके खेल दिया था लॉन्ग लेग की तरफ. बल्लेबाज साईराज 9 पर खेल रहे. संतोष 11 पर बल्लेबाजी कर रहे. ऊपर 4था प्रगति पर. स्कोर 22 रन बगैर किसी नुकसान के. और पिछले मुकाबले में आपने देखा था 27 रन. और क्या बैटल हुआ था. क्या संघर्षपूर्ण मुकाबला रहा था. दर्शकों ने एंजॉय किया. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के पर नहीं आई है. 1 रन मुकम्मल किया दोनों बैटर ने. अंपायर देखिए, अंपायर ने कहा, अंपायर की मुंडी हिलती हुई थी. अभी भी हिल रही है. अंपायर ने कहा ना मुन्ना ना. लेकिन इसके बाद में
टीवी एम्पायर की तरफ जाना पड़ेगा आपको। फील्डिंग टीम ने रिव्यू लिया है, डीआरएस का इस्तेमाल। अंपायर को लग रहा है नॉट आउट है और फील्डिंग करने वाले टीम को लग रहा है ये आउट है। अब दूध का दूध पानी का पानी, बल्लेबाज नॉट आउट, कोई नुकसान नहीं है। स्कोर 23 बगैर किसी नुकसान के। संतोष 11 पर खेल रहे, साइरस 10 पर इंपॉर्टेंट पारी खेलते हुए विशाल अपने बॉलिंग मार पर तैयार है। और इस ओवर की बात करें तो अभी तक 3 गेंदों में 2 रन। इंपॉर्टेंट इनिंग संतोष की, बैकफुट चले गए, अच्छा स्ट्रोक है। इस बार 1 रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में मन बना रहे थे स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज, लेकिन किया। स्प्लिंग ऑन 12, स्कोर 24 पर नन। वक्रतुंड सीसी विशाल फ्रंटलाइन गेंदबाज है, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। गेंद को ड्राइव किया, लाजवाब स्ट्रोक और गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर। क्या बात है, अब पतझड़ सावन में आएगी बाहर। गेंद बाउंड्री लाइन के सर्व दिग्गज मान्यवर व्यासपीठ, सर्व दिग्गज मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत। आपण हे दृश्य सध्या DBN वरती पाहू शकता। माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषकाचं आज व्यासपीठ जे आहे ओंकार वजनदार झालेलं आहे। अजून बरीचशी मंडळी येणार आहे। ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे, आज स्टार्ट है, ये आगाज है। रात भी बाकी है, बात भी बाकी है, ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। 29 रनों का लक्ष्य है। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। तुला काय सोनं लागलंय का, 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 मग येतोय भाऊ तुला देतोय, मग येतोय भाऊ तुला देतोय, तुलाच रांगलंय का, सांगणार तुलाच रांगलंय का, तुला काय सोनं लागलंय 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 का। वक्त हमारे पास बहुत कम है, मैं आपको वक्त बताऊंगा। 8:38 का समय हो गया है और बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। 29 रनों का टारगेट। क्या 8 का जवाब पत्थर से देंगे या गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे? स्ट्राइक रन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल तैयार है। ये मंच बहुत बड़ा मंच और सभापति चषक 2025 का लुत्फ उठाते हुए सारे हमारे मेहमान गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मान पर स्वप्नील और सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर दीपक। सिंगल के साथ खाता खोला दीपक। प्लेइंग ऑन 1 इज ऑन मार्क, ना स्कोर 1 पर नन। PCC पाथपायरी, इन्होंने भी बहुत ही बढ़िया खेल किया है पाथपायरी टीम ने। वक्रतुंड सीसी, अब उनके पास भी बहुत सारे यंग खिलाड़ी हैं, बहुत बढ़िया प्रदर्शन इनका भी रहा है। धावपल का धाबा 2 आहेत। या चेंडूनंतर एक सूचना असणार आहे सर्वांसाठी, विशेष करून जे मान्यवर आणि त्याचबरोबर प्रेक्षक आतमध्ये आलेले आहेत मैदानावरती। जिथे आमचे प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वाराजवळ किंवा प्रवेशद्वारावरतीच गाड्या लावलेल्या आहेत, 2 व्हीलर लावलेले आहेत। सर्वांना नम्र विनंती, हात जोडून विनंती आहे, त्या सर्व ज्या गाड्या आहेत, 2 व्हीलर आहेत, दुचाकी आहेत, तिथून बाहेर काढा। बरोबर प्रवेशद्वारावरती या सर्व गाड्या आहेत। अनेक मान्यवर अजूनही या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे प्रवेशद्वार बंद झालेलं आहे। प्रवेशद्वार बंद झालेलं आहे, प्रवेशद्वार बंद झालेलं आहे। प्लीज सर्वांना विनंती आहे, प्रवेशद्वारावरती ज्या गाड्या उभ्या आहेत त्या सर्व गाड्या योग्य ठिकाणी पार्क करा। गंगाई अपार्टमेंट आता संपूर्णपणे दाखल झालेली आहे। अजूनही घासकोपरी शिरगाव गंगाई अपार्टमेंट, जाधव साहेब, विनायक मोरे, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत है। फिलहाल 3 रन बगैर किसी नुकसान के और अंपायर की तरफ से नो बॉल का इशारा। विवेक ने बहुत अच्छा काम किया है। स्वप्निल का ये पहला ओवर है। स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के। MCC बॉयज और बाबा 11 आप तैयार है। MCC बॉयज ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला और ये मुकाबला समाप्त होने के बाद VBSC और साई सिद्धि 11 के बीच एक बहुत बड़ा मुकाबला। दीपक 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अभिषेक ने 1 रन बनाया। स्वप्निल का ये ओवर बहुत ही फायदेमंद साबित होता पाथपायरी टीम के लिए। इस पहले ओवर में स्कोर है 6 रन। मित्रांनो, आपल्याला नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, ज्या गाड्या आपण प्रवेशद्वारावरती पार्क केलेल्या आहेत त्या सर्व गाड्या आपण योग्य ठिकाणी पार्क करा, कारण मान्यवर येत आहेत आणि मान्यवरांना आतमध्ये येण्याकरता जागा उरलेली नाही आहे।
त्यामुळे प्लीज हे या ठिकाणी प्रेक्षक पाहू शकता, इथे खेळाडू आहेत. तानाजी देखील त्या ठिकाणी आता त्या प्रेक्षकांमध्ये आहेत. तानाजी कदम, पॉवर प्लेचा इशारा झालेला आहे. समोरचे प्रेक्षक, समोर व्यासपीठाच्या समोरचे प्रेक्षक एकतर खाली बसा, नाहीतर तिथून तुम्हाला बाजूला व्हावं लागेल. खाली बसा, एकतर खाली बसा, खाली बसा प्लीज. ये तमाम दर्शक हैं क्रिकेट के दीवाने. स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के पहले ओव्हर का खेळ समाप्त हुआ. ज्या प्रवेशद्वारावरती गाड्या लावलेल्या तमाम प्रेक्षकांना किंवा मान्यवरांच्या सुद्धा असू शकतात, तर त्यांना नम्र विनंती आहे आपण त्या गाड्या योग्य ठिकाणी पार्क करा. दीपक 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं. बैकफुट चले गया, अच्छा स्ट्रोक है, बहुत ही बेहतरीन टाइमिंग, लाजवाब फील्डिंग. तालियां दर्शक दीर्घा से बज रही है. आज का माहौल कुछ अलग ही लग रहा है. सभापति चषक 2025 DBN लाइव पर देखिए ये एक्शन रिप्ले. टप्पा खाते की उछाल मिला था, बैकफुट चले गए थे, सुंदर टाइमिंग और बेहतरीन फील्डिंग का नजारा. दोबारा बैकफुट चले गया है और हवा में गेंद. शुभम बहुत ही अच्छा कैच और दूसरे विकेट का पतन. गॉन. पहले विकेट का पतन हुआ है. अभिषेक बैक टू द पेवेलियन. शुभम ने शानदार कैच लपका और अब स्कोर है 7, 1 विकेट के नुकसान पर. जयसाई विरार आपल्याला मंचावरती यायचंय. ओंकार वाडकर यांना भेटायचंय. जयसाई विरार. मिकी माउस. स्कोर 7, 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. गेंद को ड्राइव किया, बेहतरीन फील्डिंग. निखिल बैक टू द पेवेलियन. लॉन्गा पर शानदार फील्डिंग का मुजाहिरा. अब जाकर दूसरे विकेट का पतन. सेकंड विकेट. कतार, दुबई, मुंबई, पुणे, गोवा इथ्यानं गाजविला. रायगड, ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट. भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतो स्वीप शॉट. भावेश पवार गोरसईवाला. पडशील बाबा, पडशील. स्कोर 7, 2 विकेट के नुकसान पर. दीपक 4 पर खेल रहे. 7 गेंदों का सामना किया. तेजस जिनका खाता नहीं खुला. संतोष की इस ओवर की कहानी बहुत ही बेहतरीन है. सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं और कमाल की फील्डिंग. इस बार शॉट कड़क है. ओहो, अब विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर. त्याचबरोबर इथे आज आपण सभापती चषक 2025चा आनंद घेतोय. माहुली क्रिकेट संघाच्या वतीनं अत्यंत दिमागदार असं आयोजन आहे. व्यासपीठ वजनदार झाले. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, अलोट गर्दी देखील झालेली आहे. तर इथे आलेल्या खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी, मान्यवरांसाठी आज या स्पर्धेच्या दरम्यान प्रत्येक असलेल्या घटकासाठी जेवणाची उत्तम प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण त्याचाही आस्वाद घ्या. क्रिकेटच्या खेळाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. 8 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ. तमाम प्रेक्षक, आलेले खेळाडू आणि मान्यवर आपल्याला हात जोडून विनंती आहे, आज सभापती चषकाचा आनंद आपण घेत आहे आणि या निमित्तानं आपल्या जेवणाची व्यवस्था छान पद्धतीनं करण्यात आलेली आहे. त्याचाही आस्वाद आपण सर्वांनी घ्या. सध्याही व्यासपीठ बहरलंय, फुललंय. आपण पाहू शकता या स्क्रीनवरती स्वतःला पाहताना एक वेगळाच आनंद असतो. सध्या मान्यवर क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत आणि त्या पलीकडे स्वतः आपण स्क्रीनवरती समोर स्क्रीन लावलेलं आहे. पुलटा चेंडू, फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, दमदार. रन मिलेंगे 4 चौकार. नाही बुलेट स्कोडा नको तो घोडा, दादा मला आवडतो बैल गाडा. टॉस गेंद पर सही नसीहत देते हुए बल्लेबाज दीपक. इस पर टाइमिंग अच्छा नहीं है. सुंदर फील्डिंग लॉन्ग ऑन पर. दीपक की पारी समाप्त. तीसरे विकेट का पतन. 5 पारी दिक्कत में है.
कमाल का स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग, शानदार खेल मैदान के अंदर। स्कोर 12 रन 3 विकेट के नुकसान पर है और ये 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी। 12 पर 3। इस बार भी बढ़िया आपका खेल मैदान के अंदर डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई थी। 1 रन आपको जरूर मिलेगा। टेलीविजन पर आप बिल्कुल देखते हैं मोटू पतलू को, मिकी माउस और मोटू पतलू जो है, आपको थोड़ा डांस भी करना पड़ेगा तब मजा आएगा। कैमरा आपके ऊपर है लेकिन बाउंड्री आने के बाद ठुमका लगाना पड़ेगा आपको। स्कोर 14 रन 3 विकेट के नुकसान पर। बेहतरीन फील्डिंग, अच्छा थ्रो, नॉट आउट। अंपायर ने नॉट आउट कहा, अंपायर ने नॉट आउट कहा है और एक खिलाड़ी कह रहा है भाई आप रिव्यू नहीं लेना है, लेकिन गेंदबाज ने कहा कि मैंने मेरा काम कर दिया है, तो टीवी अंपायर की तरफ जाएंगे। ऑफसाइड पर गेंद को खेला गया था। इस बार रिले फील्डिंग बहुत ही बढ़िया रही है। ये थ्रो अंडर आर्म थ्रो, अंडर आर्म क्रिकेट में अंडर आर्म बॉक्स क्रिकेट है और इनका हाथ, अंपायर का क्या फैसला वो देखना बहुत जरूरी। नामे बॉयज नामे बॉयज संघानं जो सामना जिंकला होता त्या सामन्यामध्ये हेमंत ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। हेमंत आपण मंचावरती या। नामे बॉयज संघ विजयाचा शिल्पकार हेमंत। अंपायर डिसीजन नॉट आउट, क्योंकि हाथ बॉल और बहुत दूर थे स्टंप से। 15 पर 3। 3 ओवर का खेल समाप्त हुआ। तेजस 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। सुजन ने 1 रन बनाया है। ऑन साइडला काढायचा प्रयत्न, ज्यांचे हँडल लॉक आहेत गाड्यांचे ते हँडल लॉक काढा। आमची मॅनेजमेंट टीम तिथे माऊलीची तिथपर्यंत पोहोचलेली आहे, पण हँडल लॉक असल्यामुळे त्यांचाही काही पर्याय या ठिकाणी म्हणजे त्यांनाही ऑप्शन मिळत नाहीये। हेमल मगाशी जो सामना अप्रतिम रंगला होता आणि नाम्या बॉयज डिपेंडिंग चॅम्पियन टीम आहे, तर व्यासपीठावरून मी आता आमंत्रित करतो आहे आपल्या अनुभवाचा पूर्ण फायदा घेत टीमला त्याचा फायदा झाला और कहते हैं ना कि योगी बनने से अच्छा है उपयोगी बने। जबरदस्त निरंजन और हेमल 2 एक्सपीरियंस कैंपेनर आपके पास। सुधाकर पाटील साहेबांना विनंती आहे सर, आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे। सुधाकर पाटील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पण आहेत। अनेक उपक्रमामध्ये गावातल्या प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं त्यांचा पुढाकार असतो। हेमल अतिशय दर्जेदार कामगिरी आणि अशक्य मॅच शक्य करून दाखवलं आहे। क्रिकेटमध्ये अनिश्चित किती ठासून भरलेली असते ते आपण पाहिलेलं आहे। सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती। दो गेंदों का खेल आना बाकी, 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 5 पायरी की टीम संघर्ष कर रही है बीच मैदान पर और वक्रतुंड सीसी ने शानदार प्रदर्शन किया है। 20 रन 3 विकेट के नुकसान पर। 29 का टारगेट है। आने वाले से खेलना चाहते थे, बल्ला लगा जरूर अनुने किनारा और उसके साथ गेंद स्टंप की तरफ टकराई है। 4थे विकेट का पतन। गाडी सुटली अन पदर गेला नवर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर। सुंदर गेंदबाजी इस ओवर में, काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे और इस बार हवा में खेलते हुए अच्छा